डॉक्टर स्वप्ना पाटकरनी नीलम गोरे ताईंची भेट घेतली आणि तिथे त्यांनी परत एकदा तक्रार केलेली आहे की हा संजय राजाराम राऊत तिला छळतोय, तिच्या मागे माणसं लावलेली आहे, तिचं जीणं मुश्किल करून टाकलेलं आहे। महाराष्ट्रातली एक महिला अशा पद्धतीने या संजय राजाराम राऊत बद्दल भीती व्यक्त करत असेल, तिने तिच्या 2 पान पत्रामध्ये हिने कुठल्या पद्धतीने तिला छळलं याचा सगळा पाढाच परत एकदा वाचलेला आहे। या निमित्ताने मी ही पोलीस खात्याला विनंती करेन, आग्रह करेन, येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही हा विषय लावून धरणार आहे की अशा महिलांना छळणारे, महिलांचा शोषण करणारे आणि खुलेआम पद्धतीने त्यांना धमक्या देणारे हे लोकांच्या समोर जाऊन प्रचार कसे करतायत, कसे बाहेर मोकाट फिरतायत, उद्या अशाच पद्धतीने अन्य माता भगिनींना पण अशाच धमकवण्याचे प्रकार झाले तर माता भगिनी घराच्या बाहेर निघण्याचे बंद होतील। आम्ही पहिला ऐकलेलं की चंबलमध्ये जेव्हा डाकू बाहेर निघायचे तेव्हा महिला घराच्या बाहेर यायच्या नाही, तसंच उद्या हा संजय राजाराम राऊत फिरायला लागला तर माता भगिनी पण घराच्या बाहेर येणार नाही। मोठा आज सकाळी औरंग्याची तुलना आमच्या आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींबरोबर करतोय, पण औरंग्याचे सगळे गुण महिलांना छळणं, हिंदू विरोधी, हिंदू द्वेषी, नातेवाईकांना छळणं, हे सगळेचे सगळे गुण हे या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी घेतलेले आहेत। छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंग्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या माता भगिनींना वाचवलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच मार्गावर या गेली 10 वर्ष आमच्या कुठल्याही माता भगिनींवर वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या अंतर कधीही झालेली नाही। म्हणून खरा औरंग्या कोण आणि औरंग्याच्या कबरच्या बाजूला आता आम्ही 2 अजून खड्डे खोदण्याचे सुरू केलेले आहे। 4 जून पर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंग्याच्या बाजूला अजून 2 कबर तिथे बघायला मिळतील, जेणेकरून महाराष्ट्राला पण कळून दे, पुढच्या पिढीला पण कळून दे या औरंग्याच्या वृत्तीचे हे अजून 2 कार्टे ज्यांनी महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहिलं, हिंदूंचा द्वेष केला, त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडू शकतो हे 4 जून नंतर निश्चित पद्धतीने दिसेल। म्हणून उगाच चित्रपटांच्या शक्ती कपूर सारखा जे काय तू सगळीकडे वावरतोस, घरात घेण्याच्या लायकीचा नाहीस, तुझ्या घरात महिला कशा राहत असतील याचा आम्ही विचार पण करू शकत नाही आणि तू मोठा मोदी साहेबांवर, आदरणीय अमित शाह साहेबांवर, आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर, राणे साहेबांवर टीका करण्याची तुझी लायकी तरी आहे का? तुझ्या चारित्र्याच्या माणसाचा समाजामध्ये काही स्थान नाही। म्हणून तू परत अशा पद्धतीने अगर बडबड करत बसलास तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या माता भगिनी
तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. राणे साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना काय दिवे लावले हे तुला बघायचे नसतील ना, तर आमची अपेक्षा होती की तू सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रचाराला येशील, जेणेकरून काय दिवे लावले हे तुलाही बघायला मिळतील आणि आम्हालाही एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट करायला भेटेल. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेला, मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राणे साहेबांनी 35 वर्ष त्याची कशी सेवा केली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या 4 जूनला तुला भेटेल. पण मला प्रश्न असा पडतो की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विनायक राऊतांवर तुझा तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते फक्त उभाटाचा उमेदवार आहे. कारण का ह्या पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये, प्रचाराच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंगुइन सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला का आला नाही? बडा नेता, हा प्रश्न विचारायचा आहे. का पवार साहेब इथे फिरकले नाही? राज्यभर फिरतायत ना, मग त्यांना का वाटलं नाही काही उभाटाच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मी इथे जाऊन प्रचार करावा? का काँग्रेस पक्ष ज्याचा हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक दिवस रात्र तलवे चाटतात, त्याच्यातला एक पण मोठा नेता विनायक राऊताच्या प्रचाराला का आला नाही? याचं खरं म्हणलं तर उत्तर या उभाटाच्या प्रमुखांनी आणि नेत्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळांना हे खात्री पटलेली आहे की विनायक राऊत ला 7 मेला काय मतदान होत नाही. 4 मेला 4 जूनला निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलेला आहे. फक्त आता लीड किती वाढणार यावर सगळं खेळ राहिलेला आहे. म्हणून जी परिस्थिती आमच्या ह्या इकडच्या मतदारसंघाची अशी बघितल्यामुळे कितीही तुम्ही पेंगुइनला इथे आणा, कितीही पेंगुइनला नाचवा, कितीही तुमच्या त्या भावड्या पक्ष प्रमुखला इथे येऊन कुदळ मारायला लावा, इकडली जनता ही महायुती आणि सन्मान्य राणे साहेबांच्या बाजूनी आहे, एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो. प्रकल्पांना विरोध का होत आहे हे राज ठाकरेंनी समजून घेतलं पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. राज साहेबांना जेवढा प्रकल्पांचा विरोध किंवा प्रकल्पाचं महत्व समजतो ना, तेवढा संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला समजत नाही. याचं कारण असं आहे, राज साहेब हे तोडपाणी करत नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांचं आयुष्याला तोडपाणीवर चालू आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी ह्यांचे रेट कार्ड तयार आहेत. जैतापूरला विरोध करायचा तर एवढे पैसे, एवढे करोड, ग्रीन रिफायनरीला विरोध करायचा तर एवढे करोड. आज उद्धव ठाकरे ज्या गाड्या फिरवतो, जे मातोश्रीचा 2 मातोश्री बांधलेले आहेत ना, ते ह्या सगळ्या प्रकल्पाचा विरोध करून खंडणीच्या पैशावर जगणारे हे लोक यांना प्रकल्पाचा विरोध आणि प्रकल्पांचं महत्व किंबहुना रोजगार आमच्या कोकणामध्ये किती महत्वाचा आहे. कारण का सत्ता आल्यावर हे फक्त आपल्या मुलांबद्दल विचार करतात, म्हणून ह्यांना प्रकल्पाचं महत्व कळणार नाही. संजय राऊत असं देखील म्हणाले, राज ठाकरेंनी कोकणात जाऊन कोकणी जनतेचा अपमान केला. आता अपमान आणि मान हा कसा राखला जातो हे मुंबईमध्ये भांडूपमध्ये बसून कळणार नाही. कदाचित भांडूपच्या गल्ल्यां सगळ्यांशी बोललं, भांडूपमध्ये आमचे कोकणातले खूप लोक राहतात, त्यांना जरा घराघरात जाऊन विचारलं असतं ना की कोकणामध्ये राजसाहेब ठाकरेंनी येऊन जे काय काल करिश्मा किंवा जे काही वातावरण निर्माण केलं हे या 3 माणसाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. म्हणूनच तर कधी आयुष्यात भांडूपमध्ये किंवा ज्या वॉर्डमध्ये हा राहतो तिथे हा निवडून येऊ शकला नाही. म्हणून तिथे बसून इथले मान अपमानाची गोष्टी करू नये. सर, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक कट रचला गेला होता, मोहित कंबोज यांनी ट्विट केलंय आणि ते म्हणाले की लवकरच त्याचा पर्दाफाश काही अधिकाऱ्यांचा उल्लेख केला. बघा, आमचे मोहित कंबोजी ची यंत्रणा
ही सीबीआय आणि एफबीआयच्या दर्जाची आहे. जे पेनड्राईव्ह कदाचित सीबीआयकडे नसतील, IB कडे नसतील, तर तेवढे पेनड्राईव्हचा वर्षभराचा साठा हा आमच्या मोहितजींकडे आहे. म्हणून मला असं वाटतं की आगे आगे देखो होता है क्या, जे काळ जेव्हा येईल तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल एवढं निश्चित पद्धतीने सांगतो. संजय राऊत समजत आहे बाग बडवणाऱ्या 140 खासदारांना मोदींनी निलंबित केलेलं होतं असं त्याने ते काय निलंबित केलं आणि बाग बडवणारे खासदार हे कुठल्या दृष्टिकोनातून बाकावर बसणारे कुठल्या दृष्टिकोनातून काल राजसाहेब म्हटले हे कदाचित ती आमची सभा संध्याकाळी झाली असल्यामुळे संजय राजाराम राऊतला व्यवस्थित कळले नसेल. कारण का सभा जवळपास 10 वाजता संपली आणि तेव्हा 90चा इफेक्ट व्यवस्थित आला असेल. म्हणून कदाचित त्यांना कळलं नसणार की राजसाहेबांचा म्हणण्याचा अर्थ काय होतं. कारण का केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जेवढा कोकणाची आपण सेवा करू शकतो त्या अर्थाने ते बोलले होते. म्हणून कोकणात बाग बडवणाऱ्या खासदारांचा मान अपमान हा यायला कधी कळणार नाही एवढं मी सांगेन. सर, विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी ही पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती, त्यांनी कुठेतरी शहीदांचा अपमान केल्याचं घ्या. ज्या पक्षातून विजय वडेट्टीवार येतात ना त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांच्या नेत्यांनी निर्माण केलेला होता. म्हणून काँग्रेस पक्ष जे आमचे मोदी साहेब वारंवार बोलतात ही मुस्लिम लीगचीच भाषा करताय. उद्या अगर काँग्रेसची सत्ता आली तर हे कसाबचा पण स्मारक बांधून टाकतील, त्याच्यामध्ये पण मागे पुढे वागणार नाही. म्हणून विजय वडेट्टीवारांची भाषा ही खरी काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसचा दृष्टिकोन दर्शवतं. म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. आणि केसरकर एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. स्वतःसाठी एकत्र आले. राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात होते तेव्हा हे दोघे गप्प होते. या दोघांना मंत्रिपदाची भूक असं काल आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलं. केसरकर जेव्हा तुमच्या बरोबर होते, मांडीला मांडी लावून बसले होते, तुमचा पक्ष वाढवत होते, तेव्हा तुम्ही त्यांना मंत्रीही बनवलं होतं, जिल्ह्याचा पालकमंत्रीही बनवलं होतं. तेव्हा केसरकर चांगले. केसरकरांना तुमचा खरा चेहरा दिसला आणि तुमच्या डोंगरावर लाट मारली आणि म्याव आवाज निघायला लागला आणि म्हणून आम्ही वाईट. आणि खरं म्हटलं तर काल आदित्य ठाकरेंनी पाणबुडी प्रकल्प हा आमच्या सिंधुदुर्गातून का बाहेर घेऊन गेले याचा हिशोब दिला पाहिजे होता. पर्यटन मंत्री असताना हा पेंगुइन ठाकरे कितींदा सिंधुदुर्गात आला पर्यटनासाठीच्या दृष्टिकोनातून, पर्यटनाची वाढ बघण्यासाठी. हा खरं म्हटलं तर हिशोब मागितला पाहिजे ना. आता तुम्ही मतं मागण्यासाठी येता, पण जेव्हा तुम्ही स्वतः तू पर्यटन मंत्री होता तेव्हा आमच्या सिंधुदुर्गाकडे ढुंकून तरी पाहिलं का. दारू पियाला आणि कसिनो खेळायला गोव्याला यायचे तुम्ही लोक, तू आणि तुझा तो चुलत भाऊ. तेव्हा तुला सिंधुदुर्गाचा मतदार आठवला नाही, रत्नागिरीचा मतदार आठवला नाही. तेव्हा गोवाची दारू जास्त आवडायची. म्हणून आता जो काही येतोय ते खरं म्हणजे हिशोब दिला पाहिजे की मी पर्यटन मंत्री जेव्हा होतो तेव्हा कोकणातला पर्यटन वाढवण्यासाठी मी काय काय केलं. ही बोलण्याची हिंमत त्या कवळ्या ठाकरेला आहे का हा प्रश्न खरा म्हणजे त्याला विचारायला पाहिजे होता. थोडा काल प्रहारचा बॅच लावून त्याच्या समोर जायची माझी इच्छा होती पत्रकार म्हणून प्रश्न विचारायला. मग कुठून कुठून म्याव म्यावचा आवाज आला असता, कुठला कुठल्या भोकातून कळलं असतं. साहेब, अजून एक आरोप त्यांनी असा केलाय सावंतवाडीमध्ये की महाराष्ट्रातले जे उद्योग महत्वाचे गुजरातमध्ये जात होते तेव्हा मी फक्त एकटा या सरकारविरुद्ध लढत होतो, मात्र भाजपचे कोणी नेते किंवा आमदार खासदार यावर बोलत नव्हते असं म्हणतात. किती लढतात. जामनगर मध्ये जाऊन अंबानींच्या लग्नाला जाणं आवडतं, तेव्हा गुजरात आम्हाला आवडतं. ढोकळा खायला नाईट लाईफ मध्ये आवडतं. पण गुजरात लंडन मध्ये जात असताना मोठे मोठे घड्याळ आणि मोठे मोठे ब्रँडेड कपडे जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा गुजरातींचे पैसे चालतात. मग आणि अन्य वेळी राजकारणासाठी निवडणुकीसाठी गुजराती समाजाला शिवाय घालायच्या. ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे आणि कुटुंब.
म्हणून पहिलं तू फिरणारा गाडी, हातात घातलेला वॉच आणि पॅन्टीतलं अंडरवेअर हे पहिलं गुजरातींकडून घेण्याचं बंद कर आणि मग गुजरातींवर शिवाय घाल. सर, उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणतायत की बाळासाहेबांचे विचार मानता मग हिंदू हृदय सम्राट का म्हणत नाही? अहो, महाविकास आघाडीच्या टायमाला ह्याच उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे लाज वाटायची. कारण का लगेच 10 जनपदची मम्मी शिवाय घालायची वरतून फोन करून. तेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे यांचे कॅलेंडर हे लोक छापायचे. पहिलं तू तुझ्या वडिलांना मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट तू राहुल गांधींच्या समोर बोलून दाखव. शिवाजी पार्क मध्ये तुला तमाम हिंदू माता भगिनी बोलायसाठी तुला भीती वाटते, तेव्हा हातवर फाटते राहुल गांधी समोर. म्हणून आम्हाला बोलू नको. हिंदुत्वाची व्याख्या आणि बाळासाहेबांवरचं प्रेम हे जेवढं उद्धव ठाकरेंनी केलं नसेल ना, तेवढं आमच्या मोदी साहेबांनी आणि आमच्या शाह साहेबांनी केलेलं आहे. विनायक राऊत यांनी आता एक प्रेस घेतली, त्यामध्ये असं म्हटलं की नारायण राणेंच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली, मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा त्यांनी द्वेष. आमची बुडती जहाज आहे तर मग तुझी नाव तर खोलात जाऊन ठेवलेली आहे तू. राजसाहेब ठाकरे असो, अमितभाई शाह असो, अन्य जे काही प्रमुख नेते मंडळी आमच्या प्रचारासाठी जे आतापर्यंत इथे आले, आम्हाला आधार दिलं. तू पहिलं सांग, तुझ्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे प्रमुख नेते तुझ्या प्रचारासाठी तुमच्या प्रचारासाठी का आले नाही? तुम्हाला काय राजकीय लावारिस करून टाकलाय का? ही सीट फक्त उभाटा म्हणून लढवताय की महाविकास आघाडी म्हणून लढवताय? जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे नेते सोडून राज्याचा एक नेता या विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आलेला नाहीये. तिथूनच शिक्कामोर्तब झालंय की ह्याची सीट पडल्यात जमा आहे, पराभूत झालेला आहे आणि राणेसाहेब 4 जून नंतर इकडचे खासदार आहेत हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. प्रकाश शेंडगेंनी एक आरोप केलाय. ते म्हणतात की प्रकाश शेंडगे त्यांनी आरोप केला. ते म्हणतात प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचितसाठी की धनदानग्यांसाठी ते चळवळीचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही, तसं ते म्हणतात. मला मी ऐकलेलं नाही, त्यावर बोलू शकत नाही. सर, संजय राऊतांनी एक्स या सोशल माध्यमावर एक पोस्ट शेअर केली. शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. त्या पोस्टमध्ये असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे. सध्याचे महाराष्ट्रातले मिंदे सरकार त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि ते असं म्हणाले की नाशिक महानगरपालिकेवरती 800 कोटीचा भूखंड घोटाळा नगर विकास खात्याच्या अंतर्गत झाला आणि मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीका केली. अरे त्याला बोल तू गप रे. तू पहिलं स्वप्ना पाटकरच्या आरोपाला उत्तर दे. पहिलं तू स्वतःला मर्द समजतोस ना, तर डॉक्टर स्वप्ना पाटकरनी जे आरोप केले ते खरे आहेत का खोटे आहेत त्याबद्दल जरा एक्स वर एक पोस्ट लिह, नाहीतर तुझे एक्स व्हिडिओ आम्हाला बाहेर दाखवायला लागतील. मग अडचण होईल तुला. नारायण राणेंनी 35 वर्षात सिंधुदुर्गचा आमूलाग्र बदल केला असं ते म्हणतात. तो नेमका बदल काय केला याचा आम्ही शोध घेतोय. नारायण राणेंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत रक्तरंजित इतिहास केला असं विनायक राऊत ज्या रस्त्यावरून फिरतात ना, नॅशनल हायवे, ज्या चिपी विमानतळांनी येतात, हा, जे काही आजूबाजूचे जे काही त्यांना हे काही जो विकास दिसतोय ना, हे राणे साहेबांच्याच माध्यमातून आहे. आणि म्हणूनच विनायक राऊतांच्या आजूबाजूला सगळे बसलेले लोक हे माझी राणी समर्थकच आहेत. विनायक राऊत म्हणून त्यांनी एकही कार्यकर्ता स्वतःचा उभा केलेला नाही. सगळ्या माझी राणी समर्थकांच्याच जोरावर विनायक राऊत आज इलेक्शन लढवत आहे. प्रत्येकावर राणे साहेबांचे शेंदूर लावलेला आहे, जे ते आजूबाजूला बसलेले आहे. म्हणून त्यांना सांगेन मी की तुमचं विसर्जन 4 जूनला अटळ आहे. म्हणून तुम्ही कितीही बडबड केली, आता लोकांनी ठरवलेलं आहे की हा बडबड करणारा खासदार, निष्क्रिय खासदार आम्हाला आता नाकारायचा आहे आणि आम्हाला कर्तबगार एक केंद्रीय मंत्री म्हणून आमचा विकास करणारा, शब्द पाळणारा आणि कोकणाला कॅलिफोर्नियाच्या पण पुढे घेऊन जाणारा खासदार आम्हाला आता 7 मेला निवडायचा आहे. म्हणून विनायक राऊत, रेस्ट इन पीस, राम नाम सत्य.
साहेब, एक शेवटचा प्रश्न. आज प्रचाराची रणधुमाळी संपते 6 वाजता. कसा प्रतिसाद मिळाला या दिवसामध्ये भाजपला आणि राणे साहेबांना, आणि काय मतधक्की असेल तुमचं? आतापर्यंत जो प्रचार यंत्रणा आम्ही सगळ्यांनी महायुतीचं कार्यकर्ते म्हणून आम्ही जे राबवली, लोकांसाठी ही निवडणूक राजकीयपेक्षा भावनिक आहे. 35 वर्ष ज्या व्यक्तीने त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मदत केलेली आहे, वैयक्तिक आयुष्यामध्ये आधार दिलेला आहे, सुखदुःखामध्ये जे राणेसाहेब उभे राहिलेले आहेत, त्याच राणेसाहेबांना आपलं मत देऊन परतफेड करण्याची संधी लोकांना 7 मेला मिळते, ह्याबद्दल लोकांना समाधान आहे. त्याचबरोबर आदरणीय मोदीजींनी जे गेली 10 वर्षामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून, कारण का प्रत्येक घरामध्ये किमान 2 तरी लाभार्थी आम्हाला लोकांना भेटले, आणि ते प्रत्येकाने सांगितलं की आम्हाला मोदीजींना अगर आभार मानायचा असेल तर 7 मे हा एकमेव साधन आहे, तिथे आम्ही हक्काने त्यांना सांगू शकतो की मोदीजी तुमच्या योजनांमुळे आज आमची मुलं शाळेत शिकतायत, माझ्या घरातली चूल पेटते. म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला मोदीजी आणि राणे साहेबांच्या नावाची जी काही मतं आहेत ते मोठ्यातलं मोठं मतधिक्य, कारण का आम्हाला मतदारांनी सांगितले तुम्ही बिलकुल मतधिक्याचा आकडा सांगू नका, कारण का ऐतिहासिक मतधिक्य भेटेल एवढा मला ठाम विश्वास आहे. कोकणातली निवडणूक टीका टिप्पणीवर पाहायला मिळाली नाही, तर वैयक्तिक टीका विरोधकांकडे पाहायला मिळाली. वैयक्तिक टीका विरोधक करत होते, पण आम्ही विकासावर बोलतो, आणि वैयक्तिक टीका झाल्या त्याचे प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी उत्सुक असणारे पत्रकार पण आम्हाला खूप भेटले है ना. म्हणून आमच्या महायुती म्हणून आम्ही ही पूर्ण निवडणूक ही फक्त विकासावर लढवलेली आहे. आम्हाला विकास हा कोकणामध्ये हवा आहे, इकडच्या मुलांना 2 हाताला काम हवं आहे. आमची इच्छा आहे की जेवढे आमचे कोकणातली मुलं आज गोवा राज्यात आहेत, आज कोल्हापूरला आहेत, मुंबईला आहेत, त्यांनी परत आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन काम करावं, आपल्या कुटुंबाबरोबर राहावं. राणे साहेबांनी काल पण सभेमध्ये आश्वस्त केलंय की पुढची 5 वर्ष ही मी रोजगार निर्मितीवर लक्ष देणार, उद्योगधंदे आणणार. म्हणून त्या दृष्टिकोनात आमची निवडणूक महत्वाची आहे. वैयक्तिक टीका ही आम्ही 4 जूनच्या नंतर त्याला उत्तर देऊ. तेव्हा तुम्ही नक्की मला भेटायला यालच, म्हणून आपलं स्वागत. सर, नारायण राणेंची तळी उचलायची आणि मला बदनाम करायचं अशी स्क्रिप्ट काल राज ठाकरेंना दिली होती, अशी टीका विनायक राऊत करतात. असं आहे ना, तळी उचलणारे, भांडी घासणारे आणि दुसऱ्यांसाठी टेबल खुर्ची लावणाऱ्यांना तळी उचलणाऱ्याची भाषा करणार. शेवटी राजसाहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत, म्हणून त्यांच्यावर टीका करणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे. म्हणून विनायक राऊतांनी विचार करून बोलावं, कारण का आता जास्त दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणामध्ये त्यांचे राहिलेले नाही. काल आदित्य ठाकरे भाषणामध्ये म्हणाले की चीनने पाकिस्तानवर कब्जा केलाय, आता भारतात घुसत आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत ते. आणि हे चीन आणि आजकाल नर्सरीमध्ये पण चीन आणि पाकिस्तान शिकवतात, त्या पाठ्यपुस्तक नसतात का तिथे? काही सोडा नाही, एवढं मोठं देऊ, लहान आहे. झालं का? सर, एंटरटेनमेंट टॅक्स लावतो.